आणि एसटी ग्रामीण भागातील वाहिनी वगैरे राहते, काय तुमची भावना आहे? एसटीचा आज 77वा वर्धापन दिनानिमित्त सर्व प्रवाशांना, सर्व एसटीचे कर्मचारी, अधिकारी आणि सर्व एसटीने प्रवास करणारे जे काय आपले एसटीला आपली जीवनवाहिनी म्हणतात त्या सर्वांना प्रथमतः एसटीचं 77 वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तसंच आजच्या दिवशी मी सर्व प्रवाशांना असं आवाहन करतो की आपली जी जीवनवाहिनी आहे त्या एसटीच्या बसमधून जास्तीत जास्त प्रवास करून आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी. आणि आजच्या दिवशी मी असं सांगू इच्छितो की आपली जी एस टीची बस आहे ती एस टीची बस आता हळूहळू AI स्मार्ट या टेक्नॉलॉजीमध्ये पदार्पण करत आहे. त्याच्यानंतर नवीन नवीन सेवा सुविधा आपल्याला पुढच्या काळामध्ये आता येत्या काळामध्ये मिळणार आहेत. त्या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. वाढदिवसानिमित्त कोकण प्रेमी इन्स्टिट्यूट यांच्याकडून राज्य परिवहन महामंडळ कुडाळ. खरं तर एसटीचा आज वर्धापन दिन साजरा होतोय. एसटी ही प्रत्येक तळागाळातील माणसांच्या कुटुंबातील एक सदस्य आहे. म्हणजे ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यता होती त्यावेळी एसटी महामंडळाने सगळ्यांना एकाच धाग्यात बांधून गावोगावी खेडोखेडी जोडण्याचं काम या एसटीनं केलेलं आहे. बहुजन हित आहे बहुजन सुख आहे या माध्यमातून एसटीचा प्रवास प्रत्येकाला आपला प्रवास वाटलेला आहे. डबे पोचवणं असेल, एखाद्या रोग्याला हॉस्पिटलपर्यंत पोचवणं असेल, सहली असतील, वृद्ध असतील, अशा अनेक लोकांना एकत्रित घेऊन जाण्याचं काम त्या एसटी महामंडळानं केलेलं आहे. त्या एसटी महामंडळाचा मला प्रवासी म्हणून सार्थ अभिमान आहे. आणि यानंतर सुद्धा एसटी महामंडळाची धोडधोड आहे ती यशस्वी व्हावी यासाठी एसटी महामंडळाला खूप खूप शुभेच्छा.